वसई पश्चिमेतील दीनदयाल नगर परिसरात सोमवारी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास एका नेक्सॉन ईव्ही कारला आग लागल्याची घटना घडली। या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार कारच्या मागील टायरजवळील बॅटरीच्या भागातून सुरुवातीला धूर आणि आगीचे लोट बाहेर येताना दिसले। स्थानिक नागरिकांनी तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅटरीमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने आग नियंत्रणात आणणे कठीण झाले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र बराच वेळ धूर सुरूच असल्याने परिस्थिती आव्हानात्मक बनली। अखेर नागरिकांच्या मदतीने कार पलटी करण्यात आली। त्यानंतर मेकॅनिकला बोलावून वाहनातील उच्चदाब विद्युत कनेक्शन सुरक्षितपणे डिस्कनेक्ट करण्यात आले। त्यानंतर धूर कमी झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही। आग लागल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे। या घटनेनंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून अशा घटनांमुळे काही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मात्र या एका घटनेवरून सर्व ईव्ही वाहनांच्या सुरक्षिततेबाबत निष्कर्ष काढणे योग्य नसून तपास अहवालानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। आजू बाजू से लोगों ने फायर एक्सटिंग्विशर लाया, उसको फायर एक्सटिंग्विशन किया, फिर उसके बाद फायर ब्रिगेड आ गया और इसको अभी 5वां साल चल रहा है। कभी नहीं, ऐसा कभी नहीं हुआ। ये हमारी पूरी लाइफ में फर्स्ट इंसिडेंट है ऐसा। अभी कंप्लेंट करेंगे इसको, फायर ब्रिगेड वाले भी आके गए हैं, फायर को डिसॉल्व करके गए पूरा। अभी उस पर कंप्लेंट की जाएगी ना, क्योंकि गाड़ी की हालत देखी किस तरह से, गाड़ी पूरा डैमेज किया है उसको। आग बुझाने के चक्कर में काफी डैमेज हुआ है गाड़ी। तो मैं कुछ नहीं बोल सकते, टेक्नीशियन से बोल सकते हैं ना, टेक्नीशियन आके चेक करेंगे तभी वही बता सकते हैं क्या है करके।